इथे मी 4 मोठे कांदे भाजून घेत आहे पहा कढईमध्ये. तेल घाला किंवा न घाला भाजून घ्यायचे असे. तर बिर्याणी चालला आहे हा बेत. आणि खोबरं पण थोडंसं घेतलं आहे. 2 भाज्या मी एक काजूची, ओल्या काजूची पण भाजी ती बनवलेली दुपारी. आज ते बघू शकता खोबरं पण भाजून थंड व्हायला ठेवलेलं मी. कांदा लसूण पण. तर ही कशासाठी तयारी केली आहे बसून मी सांगते तुम्हाला. नमस्ते, हाय, हॅलो सर्वांना. कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. आज आहे धुलीवंदन. काल होळी होती आणि काल विश पण आज करते, दोन्हीचे पण. सर्वांना होळी आणि धुलीवंदनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चॅनलवर नवीन असाल, आता व्हिडिओ पाहत असाल तुम्ही, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा. शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ. तुम्हाला आता मी माझे रोजचे डेलीचे जे असतात, आता डेली रोजच आहेच, मी लाईव्हला असते किंवा गेल्या महिन्याचे सगळे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. आम्ही गावी गेलेलो वगैरे. काही व्हिडिओ नाही शेअर केले कारण अनुभव येतो तेव्हाच आपण सावध राहतो, आहे ना. त्याच्यामुळं काही गोष्टींमध्ये पण सावधान बाळगायला लागते आपल्याला. आणि माझे वर्किंग तुम्हाला आता व्हिडिओमधून पहिल्याचे तुम्ही लाईव्ह पहा. परत डेलीला योगा असायचा, मी घेऊन यायची. लाईफ विथ अश्विनी म्हणजे माझ्या लाईफचे सगळे पार्ट्स मी तुम्हाला डे बाय डे शूट करून किंवा लाईव्हला पण प्रेझेंटमध्ये दाखवायची. तर तुम्ही व्हिडिओला व्ह्यू आणि हे बघत हे करू नका. कमेंट्स माझ्या काय माहिती खूप साऱ्या कमेंट्स आहेत, 500च्या वर कमेंट्स आहेत, पण त्या ओपन होत नाही आहेत. मी सारखे यूट्यूबला मेसेज लिहिते, माझ्या कमेंट्स ओपन ठेवा. मी ओपन ठेवलेलं आहे कमेंट्सचं. आणि काही कमेंट्समध्ये वाचून मग मी थोडी डिमोटेड झाल्यामुळं मी स्वतः बंद ठेवलेलं कमेंट्स बॉक्स. कमेंट्स मी स्वतःच माझ्यासाठी व्हिडिओ बनवते, तर मी लोक काय कसे बोलतात तुम्हाला दुसऱ्या माहीत आहे. चुका काढण्यातच पटायत असतात. कोणी आपल्याला काम चांगलं केलं, हे चांगलं आहे, इन्फॉर्मेटिव्ह भेटलं, तर कोणी आपल्याला शाबासकी देत नाही. लोक दोन्ही प्रकारचे असतात आणि ती घेऊन जावीच लागतात आपल्याला. तसं काही नाही. तर शुभेच्छा तुम्हाला देऊन झाल्या. आणि आता चिकन मी आपला सगळं मॅरिनेट वगैरे करून ठेवलं आहे. थोडंसं मला दही वगैरे पाहिजे म्हणून मी. आणि बिर्याणी पण मुलांना थोडीशी बनवणार आहे. तर बासमती राईस थोडा घेऊन येते, मार्केटला जाते. आणि कशी चिकन फुल बनवलेलं आहे ते पाहत राहा. घेतलं पितांबरी, कात्या. चालू आहे बाजार इकडे. वो हात में ले ना प्लेट, तर ओली वो प्लेट ती घेतली 20 रुपयाला. सगळे भांडे आहेत. पक्कड पण घ्यायची होती. असं सामान काड्या 100 रुपये. चलो 100 रुपया 100 रुपया 200 रुपया 100 रुपया 200 रुपया चांगले. घेतला फ्रीज कवर घेतला. हे साड्या वगैरे. असं बाजारातून बाहेर आले. घेतच राहू वाटतंय. घरात आता जे लागतात ते घेतले. चला तुम्हाला दाखवते. इथपर्यंत आलेली मी, अजून भरलंय पूर्ण. लिंबू घेतले 20चे 3. कोथिंबीर घेतली.
झाले. इथे बघू शकता, हे मी कशासाठी घेतले आता दाखवते खोलून. आणि हे संपूर्ण अजून साड्यांचे मला घड्या घालून ठेवायचे व्यवस्थित, त्याच्यासाठी ते कवर आणलेत. आणि हा फ्रीजचा कवर मी अजून कपडाच टाकते, म्हणजे कॉटनचा. 2 होते, हे कपड्याचा पण होता आणि हा लेदरचा आहे. पॉकेट आहेत बाजूला. तर मी पहिल्यांदाच फ्रीजला कवर घेतलं आहे. अजून नवीन घेतल्यापासून मी घरातले जुने माझे मॅक्सीचे कपडे, कॉटनचे कपडा कापून वगैरे वरती टाकायची, कारण ना कॉटन चांगलं असतं आणि धुवून टाकायची पुन्हा घाण झालं का. तर यावेळेस घ्यावं वाटलं. हा 1 चम्मच घेतला मी. ही एक प्लेट तुम्हाला दाखवली त्या बाईने हातात घेऊन, 20 रुपयाला घेतली. कोथिंबीर 10 रुपये, लिंबू 20चे 3 घेतले. आणि हे सगळे काथ्या, स्पॉन्ज लागतो क्लिनिंग करताना, पुसायला इझी जातात काचा वगैरे स्पॉन्जने. मुलांचं पण हे लॅपटॉप वगैरे धूळ वगैरे निघते आणि हलकाच. मग ती खरेदी झाली. दूध, दही. आता मी चिकन बनवायला घेते. बिर्याणीचंच बेत आहे, पण भात दुपारचा खूप आहे आणि भाकरी पण खावीशी वाटते. भात कमीच खायचं आहे. इथे मी तुम्हाला हे प्रॉडक्ट बघा, असे 2 हे असतात. बंद पण करून ठेवू शकतो आपण. तर मी कपड्यांच्या घड्या फोल्ड करून ठेवलेत, मिस्टरांचे धुतलेले. तर सगळे जीन्स एकत्र किंवा डेलीचे धुतलेले वॉश केलेले कपडे घड्यात मारून लगेच सापडतील अशा ठिकाणी ठेवता येतात. सापडतात लगेच कपडे आपल्याला. टी शर्ट्स तर हे मी 2 आणलेत, मिस्टरांना 1 आणि प्रणितला 1. त्यांच्यात ऑलरेडी आहेत 2-2, पण तरी कमीच पडत आहेत. आणि घड्या घालून ठेवल्यानं व्यवस्थित राहतात. धुतलेले कपडे चांगले वाटतात असे. तर हे मी प्रणितचे पण तुम्हाला दाखवते. दोघांना पण 2 आणले. मिस्टरांनी ऑनलाईन मागवलेले, पण तेवढे असे कडक नाही आहेत, म्हणजे असं बॉक्स असं कडक नाही होत. जे कोणी असे बॅचलर वगैरे मुलं राहतात, कपाटची व्यवस्था नसते, त्यांना पण हा एक चांगला पर्याय आहे कपडे ठेवण्यासाठी. कपाट न घेता हे असे बॉक्सेस घ्यायचे आणि आपले डेली वेअरचे कपडे धुवून वॉश करून ठेवू शकतात. मी आले किचनमध्ये. मला काय पूर्ण वेळ तुम्हाला ड्रेसमध्ये नाही जमणार, कारण गरमी पण होऊ लागली आहे. काल होळी सगळ्या ठिकाणी एकच होळी, सगळ्या गावची एकच होळी करायला पाहिजे मोठी. ठिकठिकाणी जागोजागी करतात आणि मग तो सगळा धूर खूप ऑलरेडी गाड्यांचं प्रदूषण आहेच, आणि हे पण प्रदूषण करत राहतात लोक. खूप हीट होते मुंबईला. अजून मार्च चालूच झालं आहे, तरी यावेळेस थंडी एकदम छान वाटली. आम्ही पूर्ण AC ऑन केला नाही डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. तर आता मार्चमध्ये करू लागलो. AC ऑन केलं आहे आणि गरम पाणी करायला ठेवलं आहे. आता चिकन मी कोथिंबीर स्वच्छ, मला फ्रेश आवडते अशी हिरवी. पुदिना पण तुम्हाला बिर्याणीसाठी लागतो चांगला एकदम, कोथिंबीर आणि पुदिना भरपूर. तर ते सगळं वाटण मी मॅग्नेट करायला ठेवलं आहे. तर त्याला दही नव्हतं, तर आपण दही असं वरून पण घालू शकतो. तर आता मी प्लॅन चेंज झाला आहे. ग्रेव्ही बनवून घेते आणि बिर्याणी ही उद्या बनवते. आता भाकरीसोबत
रस्सा आम्ही खातो आहे आणि भात दुपारचा भरपूर बनवला होता, त्याच्यामुळं ग्रेव्ही बनवून घेते मी. तुम्हाला दाखवली मी शॉपिंग, थोडंफार घड्या मारून कपडे ठेवून दिले. खूप पसारा मग ना हे बघा असं तेल घालून घ्यायचं. तिथे शेंगदाणा तेल इथे मिस्टर आलेले ऑफिसवरून आणि ते मित्राशी फोनवरती बोलत होते. तर ते बाहेर गेलेले मित्राचं घर बघायला, म्हणजे कोकणामध्ये. आणि तिथे त्यांना ना बोलणारा पोपट भेटला होता, म्हणजे दिसला कोणाच्या तरी घरी. तर ते सांगत होते पाहुणे आले, काका आले, असं तो म्हणजे शिकवलंय तसं बोलतो म्हणे. तर ते व्हिडिओ मी का नाही घेतला, मिस्टरांना सांगत होते त्याचा फोटो तर दाखवा म्हणून. त्या दुसऱ्या मित्राला कॉल केलेला आणि बोलत होते. तर इथे मी ते व्हॉईस देते. तर मी ते वाटण केलेलं कांदा वगैरे सगळं घालून घेतलं. भाजलेलाच होता कांदा आणि आपण पेस्ट करून घेतली. तर आपण मॅग्नेटला पण आलं लसूण लावलं होतं आणि मी आता कांद्यामध्ये पण थोडंसंच तुकडा टाकलेला आहे अद्रक आणि लसूण. आता हे सर्व घालून शिजू द्यायचं. जेवढं तुम्ही त्या पेस्टमध्ये शिजवाल ना तेवढं छान लागतं. माझी बिर्याणी बनवण्याची अशी पद्धत आहे. हे मग प्रणीतला खूप आवडतं असं माझं चिकन बनवलेलं. म्हणजे याच्यात तुम्ही आपली घरची भाकरीच चांगली लागते, रोट्या पण मस्त लागतात. पण आता घरी आणेपर्यंत रोट्या हे होऊन जातात, कडक होतात. म्हणून चपाती किंवा भाकरी ज्वारीची घ्यायची. आता मला भाकरी पण 4 बनवाव्या लागतील आता, कारण उद्याच बिर्याणीचा बेत करेल. तो पण मी शेअर करेल तुम्हाला व्हिडिओ. एक टमाटर मी वाटून घेते, त्याच्यात तुम्हाला टमाटर कटिंग केलेला नव्हता. तर आता दही पण थोडं घालायचं आहे म्हणून मी जास्त, कारण लिंबू पण पिळलं आहे आपण. खटास ज्यांना जास्त आवडतं तर ते घालू शकतात. तर ह्याला 1/2 किलो दही लागतंच. तर मी आता एवढं नाही घालत आहे. टॅमॅटो एक टाकलेला आहे आणि लिंबू पिळलेला आहे, त्याच्यामुळं दही हे थोडंसंच घालूया. राहिलेलं खोबऱ्याचं वाटण करून घेऊया. कढई खूप काळी झाली आहे. तर ते खोबरं पण तुम्हाला आवश्यकता असेल तरच घाला, घट्ट होण्यासाठी. भांडे पण तेव्हाचे तेव्हाच धुवून घ्यायचे. तर झाकण मी धुवून घेतलं लावण्यासाठी, पण नाही लावलं कारण असंच शिजू द्यायचं होतं. तेवढ्या वेळात शिजतं ते. बारीक गॅसवर शिजू द्यायचं, म्हणजे मसाला आणि चिकनची ग्रेव्ही त्यामध्ये एकत्र मुरते अशी शिजताना. बारीक गॅसवर जेवढं तुम्ही शिजवाल तेवढं. आणि आपण जे फास्टमध्ये गॅसला शिट्ट्या लावून वगैरे करतो ना, ती सगळी चव निघून जाते त्याची. जेवढं स्लो गॅसवर तुम्ही शिजवाल मटण, चिकन, सगळे भाज्या आणि संपूर्ण स्वयंपाक जेवढा तुम्ही मीडियम गॅसवर शिजवाल ना, तेवढं जेवण असं एकदम टेस्टी होतं. तर ही आजची टीप आहे तुम्हाला स्वयंपाकातली. तर रेसिपी चॅनलवर आता ह्यावरती अपलोड, आता मी ह्या चॅनलवर तुम्हाला ट्रॅव्हलिंग दाखवलं. तर मी वर्क पण घरामध्ये कशी करते ते पहिले केलेले आहेत, तुम्ही बघू शकता लाईव्हला. मी सगळे क्लिनिंगचे घरातले भांडे क्लिनिंग, पुन्हा किचन कशी ठेवते, पुन्हा
सगळं कपडे वॉश केलेले कसे हे करते मी, ठेवत असते. साड्यांचं कपाट दाखवलेलं आहे. तर व्हॉईस रेकॉर्ड देते. इथे चिमणी ऑन केलेली आणि त्याचा आवाज येत होता, त्याच्यामुळं कसे ठेवून देते जागच्या जागी वस्तू. पण नंतर किचन रिकामा राहतो. मीठ किती लावलंय बा? तर इथे मी दही पण थोडंसं घालून घेतलं, टमाटर घेतलं आणि अजिबात अजून पाणी घातलेलं नाही. जे आहे त्याच्यातच शिजवते मसाल्यामध्ये. मीठ थोडंसंच घालूया कारण चिकनला मीठ लावून ठेवले. आणि हा आपला बनवलेला कांदा लसूण मिक्स मसाला आता घालते. तिखट आवडत असेल जास्त तिखट घालू शकता. मी अजून ते सगळं मसाल्यातच शिजवते बघा. झाकण पण मारलेलं नाही आहे. फक्त खाली लागू नये हे काळजी घ्यायची. त्याला हेच काम आहे, जास्तीत जास्त खाली करपायला नको आहे आणि त्याच मसाल्यामध्ये चिकन शिजलं गेलं पाहिजे. पाणी गरम केलंय मी ग्रेव्हीसाठी. हे बघू शकता जवळून असं झालेलं आहे. खूप सुंदर आरोमा एकदम घरभर पसरलेला. आणि मुलांना उत्सुकता होती, मम्मी चिकन बिर्याणीच बनवणार आहे आता. मिस्टरांना पण बिर्याणीचंच हे होतं. तर हे वाटण खोबऱ्याचं आहे, घालून घेऊया. सगळं नाही मी घातलं, थोडंसंच घातलेलं आहे. ते नेक्स्ट भाजीमध्ये आपण वापरू शकतो. फ्रीजमध्ये ठेवून देऊया. उद्या पण आपण एक भाजी बनवणार आहोत. तोंडाला पाणी सुटून आपल्याला भूक लागली पाहिजे. तर मी स्टँडला लावून तुम्हाला व्हिडिओ रोजच्या रोज बनवून दाखवू शकते. पण मला कसं आहे, स्टँडला किचन पण एकदम छोटा आहे माझा. कोणी मला सपोर्टला असतं ना, म्हणजे पकडायला, त्याच्यामुळं आता मी हे फिरते तर एकदम जागा कंजेस्टेड आहे माझी. ते मी स्टँडला लावून करते म्हणून तुम्हाला मग ते समोरचं डायरेक्ट दिसत नाही आहे. तर तुम्ही समजून घ्या व्हिडिओ पाहत आणि स्टेप बाय स्टेप पहा. चिकन मॅग्नेट स्टार्टिंगला दाखवलेलं आहे, वॉश करून मिस्टरांनी घेऊन आले आणि मॅग्नेट करून ठेवलेलं फ्रीजमध्ये. आणि आता मी सगळं मसाल्यामध्ये स्लो गॅसवरती शिजवते. तर आपल्याला भाकरीसोबत खायचं आहे म्हणून मी बस झालेलंच आहे ते ऑलरेडी, शिजलंच वाफेवर. करपायला नको म्हणून. शिट्टी पण काढू शकतो किंवा चिकन शिजवून घेऊन नंतर पण असं बनवू शकतो. ते हेरचा झालाय तुले.
परफेक्ट झालं. असं आवडतं मुलांना खायला. इथे बघा मस्त ताट रेडी केलंय. आणि थोडंसंच आता नाईटला मिस्टर काय जास्त जेवत नाहीत, तर टेस्ट करून सांगतील. त्यांना बिर्याणी खायची होती ॲक्च्युली. तर हे पहा, असं लिंबू थोडंसं असं मारायचं. लिंबू लावलाय आपण अगोदर, पण तरी चांगलं असतं पचनाला. मस्त झालेल्या बिर्याणी बिर्याणीचा उद्या बिर्याणी बनवेल. मग हीच ग्रेव्ही असणार आहे. छान झाल्या पण हे बिर्याणीसाठी मस्त वाटेल. तर इथेच मी एंड करते व्हिडिओ. आपल्याला छोटे छोटे बनवायचे, तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहायला या. शेअर जास्तीत जास्त करा. तोपर्यंत काळजी घ्या, काळजी करू नका. बाय बाय.